आठवत आहे काही? श्रवण इंद्रिय झालेले. ठीक आहे. श्रवण इंद्रिय किंवा आपला गेल्या वेळेस प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स असा भाग झालेला होता. श्रवणेंद्रिय हा खूप मागचा आहे तास तो. श्रवणेंद्रियाच्या नंतर डोळा, नाक, कान अशी 5 ज्ञानेंद्रियांची माहिती आपण घेतलेली होती. 5 ज्ञानेंद्रियांच्या नंतर आपण आहाराविषयी माहिती, त्याच्यातील पोषक तत्वाविषयी माहिती घेतलेली होती आणि जवळपास म्हणजे हा अभ्यासक्रम आपला या विषयाचा संपलेला होता. तो विषय संपलेला आहे. तर मग आजच्या तासामध्ये आपल्याला एक नवीन पेपरमधला काही राहिलेला टॉपिक आहे, तो घ्या असं महाराजांनी म्हटले होते. त्याच्याबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे. तर तो पहिल्यांदा आपण विषय बघूया कोणता आहे. एनाटॉमी फिजिओलॉजी हा विषय आपला संपलेला आहे. बघा, हा विषय तुमचाच आहे का? बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ नेचर क्युअर. तुमचाच विषय आहे का हा? हो. बरोबर आहे. हम्म. मग याच्यातले काही युनिट झाले आहे. तिसरा युनिट काहीतरी संपलेला आहे असं म्हटले होते. आणि याच्यामधला माझ्याकडे जो घ्यायचा विषय आहे त्याच्यामध्ये युनिट फर्स्ट आणि युनिट सेकंड हे 2 युनिट मला घ्यायचे आहेत. आणि त्याच्यामधील पहिला युनिट जो आहे तो आहे शरीर धर्म, आहार, निद्रा, भय आणि मैथुन. त्यासोबत पंचमहाभूत, दोष, धातू आणि मल अशा स्वरूपाचा हा पहिला युनिट आहे. आणि दुसरा युनिट ज्यावेळेस आपण बघू त्याच्याबद्दल त्यावेळेस त्याची माहिती बघूया काय काय आहे त्याच्यामध्ये. तर पहिल्या युनिटमधील शरीर धर्म बघूया आपण याच्याबद्दल थोडी माहिती घेऊया. शरीर धर्म कशाला म्हणता येईल? शरीराचे काही धर्म असतात का? तर बघूया काय सांगितलेलं आहे. बघा, शरीर धर्माबद्दल बोलताना आपल्याला असं म्हणता येईल की पहिलं जे सूत्र आपण घेतलेलं आहे याच्यामध्ये, तर आहार, निद्रा, भय, मैथुन याच्याबद्दल तर आपल्याला पुढे माहिती घ्यायचीच आहे. पण त्याच्या अगोदर शरीर धर्म म्हणून असं नाव दिलेलं आहे. मग त्याच्यानंतर आहार, निद्रा, भय, मैथुन असं आपल्याला तिथं विश्लेषण दिलेलं आहे आपल्या अभ्यासक्रमामध्ये. म्हणजे नेमकं का असं केलेलं आहे बघूया काय-काय आहे त्याच्यात. तर बघा, आहार, निद्रा, भय, मैथुन च सामान्यमेतत् पशुभिर्नराणां धर्मो हि तेषामधिको विशेष धर्मेण हीना पशुभिः समाना. आता हे जो सूत्र आहे ते हितोपदेशामधील सूत्र आहे. त्या ग्रंथातील सूत्र आहे. आणि याच्याबद्दल अर्थ जर बघितला तर कसा आहे बघा त्याच्यामध्ये काय म्हटलंय, तर आहार, निद्रा, भय आणि मैथुन हे माणूस आणि प्राण्यामध्ये समान आहे. आणि माणसात विशेष म्हणजे धर्म आहे. आता एक-एक अर्ध-अर्ध वाक्य आपण बघूया म्हणजे लक्षात येईल. तर पहिल्यांदा आहार, निद्रा, भय, मैथुन हे सर्व प्राण्यामध्ये आहे आणि सर्व प्राण्यामध्ये समान आहे. म्हणजेच बघा कसं, आहार माणसाला पण भूक लागते. आहार घेतो माणूस. कुत्रा असेल, मांजर असेल, बरोबर आहे किंवा घोडा असेल, हत्ती असेल, वाघ असेल, सिंह असेल, शेळी असेल, काहीही असेल किंवा जे काही वेगवेगळ्या योनी आहेत असंख्य अशा. कीटक असतील, जीव असतील, जंतू असतील, जलचर असतील, उभयचर असतील किंवा आकाशामध्ये भिरट्या मारणारे असतील. त्या सर्वांमध्ये कोण असा आहे का हो, ज्याला आहाराची गरज नाही?
आहे का कोणी असा ज्याला आहाराची गरज नाही किंवा ज्याला निद्रेची गरज नाही, ज्याला भय नाही आणि ज्याला मैथुनाची गरज नाही, असं कोणी आहे का? तर नाही. म्हणजे सर्व प्राण्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत. पण मनुष्य पण आहार घेतो, निद्रा घेतो, भय आहे, मैथुन आहे. सर्वांमध्ये या गोष्टी समान आहेत. असा एकही प्राणी असा नाही, की त्याला निद्रेची गरज नाही, त्याला मैथुनाची गरज नाही. आता बघा, एखाद्या कुठल्या जरी जीवजंतूला किंवा प्राण्याला मैथुनाची जर गरज नसती, तर सृष्टीचे जे चक्र आहे, त्याच्या जे जीवनचक्राचं जे चक्र आहे किंवा आता हरण आहे. हरण जर मैथुनाचा त्याग केला असता किंवा त्याच्यामध्ये मैथुनाची गरज नसली असती, तर हरणाची जी एक प्राणीची जमात आहे, ती आजपर्यंत राहिली असती का? तर तेव्हा संपुष्टात आली असती. ही मैथुन क्रिया आहे म्हणूनच हरणाचा जो एक हरणाची जी एक प्रजाती आहे, ती पुढे-पुढे चक्रमान होत आहे आणि अशीच ही टिकून राहणार आहे. मग आता ह्या सर्व क्रिया दोन्हीमध्ये समान आहेत. पण आता पुढे काय म्हणले बघा, माणसात विशेष म्हणजे धर्म आहे. आता धर्म कशाला म्हणायचं? तर बघा, आता प्राणी पण आहार घेतो आणि माणूस पण आहार घेतो. पण आता प्राण्याला काही कळतं का हो? हे खावं, हे खाऊ नये, हे इतकं खावं, हे इतकं खाऊ नये किंवा पोट भरून खावं, अर्ध्या पोटानं खावं, हे असं काही कळतं का हो प्राण्यांना? किंवा रात्री खाऊ नये, दिवसा खावं. आता बघा, आपल्या घरी जनावरं जरी असले, तरी रात्री जरी चारा टाकले तरी ते खातात, चरवण करतात. शेळी असेल, दिवसभर तिचं तोंड चालूच असतं. तिला पोट भरलेलं कळतच नाही. आपण बरेच वेळेस एक कथा सुद्धा ऐकलेली असेल बघा. अकबर आणि बिरबलाची एक कथा आहे, की त्याच्यामध्ये असं असं सांगितलं होतं, ही शेळी आहे, की तिच्यापुढे जर चारा धरला, तर ती खायला नको. असं कधी शक्य होईल का? हे शक्य करून दाखवा. असं एक त्याच्यामध्ये एक दंतकथा आहे. परंतु असं कोणालाच करून दाखवता आलं नाही. आणि तिच्यापुढे चारा टाकला, की ती तिचं तोंड चालूच. ती चरायला चालू करायची. पण बिरबल इतका हुशार होता, की त्यानं काय केला, एक घरी चारा तिच्यासमोर धरला, की बरोबर त्याच्या तोंडावर मारायचा. चारा खायला चालू केली, बरोबर त्याच्या तोंडावर मारायचा त्या शेळीच्या. आणि असं एक 4-5 दिवस झाले, की मग त्या शेळीला त्या बिरबलानं काय केलं, दरबारात घेऊन गेलं आणि मग त्याच्यापुढे चारा टाकला. तर ती शेळी खायची नाही. म्हणजे हा एक दृष्टिकोन आहे. पण सर्वच प्राणी सर्वच प्राण्यांना आहाराची गरज आहे. पण मनुष्यामध्ये धर्म आहे. म्हणजे काय? कधी खायचं? किती वाजता खायचं? दिवसा खायचं का रात्री खायचं? पोट भरून खायचं का अर्ध्या पोटानं खायचं? काय-काय खायचं? आता समजा अ, शेळी म्हणा किंवा शेळीचं हाड वगैरे मोडलेलं असतं. ऐकले का कधी? शेळी पडलेली असते. तिला बघा ती बांबूच्या काट्या वगैरे बांधून तिच्या हाडाला असं जसं आपण माणसाच्या हाताला प्लास्टर करतो त्याच्याप्रमाणे पशूंना पण एक प्रकारचं प्लास्टर दिलं जातं. समजा एखादा पशु जर पडलेला असेल, त्याचं हाड वगैरे मोडलेलं असेल, तर मग किंवा इन्फेक्शन वगैरे पण होतात पशूंना पण. काल परवा ज्याप्रमाणे कोरोना आपल्या इकडं होऊन गेला, तसाच एक रोग आला होता बघा जनावरांना सुद्धा. व्हायरल रोग आला होता. मग आपण कोरोनामध्ये बरेच वेळेस बघितलं बघा, भरपूर माहिती यायची. हे खावं, ते खावं, हा काढा प्यावा, तो काढा प्यावा, हे खाऊ नये, ते खाऊ नये, चांगले-चांगले पदार्थ खावेत, मल्टीव्हिटॅमिन असणारे पदार्थ खावेत. म्हणजे तसंच मग ज्याप्रमाणे मनुष्यामध्ये हा विकार आला होता, त्याप्रमाणे पशूंमध्ये पण विकार आला होता. व्हायरल इन्फेक्शन आलं होतं. मग त्यावेळी त्या पशूंना काही माहीत होतं का हो? हा चारा खाऊ नये, तो चारा खावा, अशा प्रकारे खावा, अशा प्रकारे खाल्ल्याने हा रोग कमी होईल. असं काही माहिती होतं का? नाही. म्हणजेच आहार दोघांमध्ये पण आहे. पशूंमध्ये पण आहे, माणसांमध्ये पण आहे. पण माणसामध्ये काय आहे? धर्म आहे. म्हणजे कशा प्रकारचा धर्म?
तर आहार कधी घ्यायचा आहे, संतुलित घ्यायचा आहे, कोणता घ्यायचा आहे, दिवसभरामध्ये कितीदा घ्यायचा आहे, याच्याबद्दल जे प्रमाण आहे, ते म्हणजे धर्म, आहाराविषयी. आलं लक्षात? मग हा जो धर्म आहे, तो धर्म या अ, चारही गोष्टीमधील आहार, निद्रा, भय, मैथुन याच्यामधील सर्व गोष्टींना लागू होतो. म्हणजेच आता थोडक्यात निद्रेविषयी जर बोलायचं गेलं, तर पशु निद्रा असेल आणि मानवी निद्रा असेल. मनुष्य काय करतो, दिवसभर काम करतो, रात्री झोप घेतो. मग त्याच्यामध्ये सुद्धा कोण 12 वाजता झोपत असेल, कोण 10 वाजता झोपत असेल, कोण सकाळी उशिरा उठत असेल. तर उशिरा झोपत असेल आणि उशिरा उठत असेल, तर आपण त्याला काय म्हणतो, की हे चुकीचं आहे. लवकर झोपलं पाहिजे आणि लवकर उठलं पाहिजे. म्हणजे लवकर झोपलं पाहिजे आणि लवकर उठलं पाहिजे म्हणजे हे काय आहे, तर त्या निद्रेविषयी धर्म आहे. मग पशु कधी झोप घेतात, कधी निद्रा घेतात. त्यांना जेव्हा-जेव्हा शक्य असेल, बरोबर आहे. अशा पद्धतीनं ते निद्रा घेत असतील. परंतु मानवामध्ये मात्र धर्म आहे. लवकर झोपावं, लवकर उठावं अशा पद्धतीचं. भय असेल किंवा मैथुन असेल. मैथुनाबाबतीत जर बोलायचं गेलं, तर बघा पशूंमध्ये अ, हे नसतं बघा, की हा भाऊ आहे, ही बहीण आहे, हे वडील आहेत, ही आई आहे. हे असं काय असतं का हो पशूंमध्ये, प्राण्यांमध्ये? तर काहीच नसतं. बैल असतील, जनावरं असतील, कुत्रे असतील, मांजरं असतील, काहीही असतील, इतर पशु असतील. त्यांना काहीच माहिती नसतं, ही आई आहे, का ही बहीण आहे, का हा भाऊ आहे, हां, किंवा हा चुलता आहे. हे असं काय माहीत असतं का? तर त्यांना त्याच्याविषयी काहीच माहिती नसतं. फक्त मैथून हे तेवढं त्यांना संभोग कसा करायचा ते तेवढं त्यांना माहीत असतं. परंतु कोणासोबत करावा आणि कोणासोबत करू नये हे त्यांना माहीत नसतं. म्हणजेच हा सुद्धा मैथुनाविषयी काय झाला धर्म. म्हणजे मनुष्य काय करतो, फक्त स्वपत्नीशी तो संभोग करू शकतो, मैथुन करू शकतो. हा झाला मानवामधला धर्म. आणि हा धर्म सोडून जर तो माणूस विचित्र वागायला लागला, म्हणजे स्वपत्नीला सोडून इतर स्त्रियांसोबत जरी तो संबंध ठेवायला लागला, तर त्याला माणूस म्हणायचं नाही. माणसाच्या धर्मामध्ये तो आचरण करतोय का? मनुष्य धर्मामध्ये आचरण करतोय का? नाही. मनुष्य धर्माची रेष ओलांडून तो विचित्र असं आचरण करतोय. म्हणजे त्या मनुष्याला साजेसं ते नाही. म्हणजेच बघा, आपण या चारही गोष्टीबद्दल धर्म कशाला म्हणायचं हे आपण पाहिलं. त्यासोबत जर मनुष्य असेल आणि प्राणी असेल, मग हे दोन्हीही जर सारखेच वागायला लागले तर ते योग्य आहे का? नाही. का नाही? तर बघा, तर का नाही असं त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे, की सर्व प्राण्यामध्ये मनुष्य बुद्धिवान आहे. त्याला समजतं, हा माझा भाऊ आहे, ही माझी बहीण आहे, ही आई आहे, हे नाते-गोते हे त्याला समजतात. किती खायचं हे त्याला समजतं. पोटभर खायचं का किती खायचं हे समजतं. काय खायचं हे समजतं. म्हणजे सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य कसा आहे, बुद्धिमान आहे आणि त्याच्याकडे वैचारिक ज्ञान आहे. त्याच्यामुळं या दोघांमधील हा फरक आहे. जर दोघांमध्ये हा फरकच नसेल, तर त्या माणसाला सुद्धा आपण काय म्हणायचं आहे मग? पशु समाना. बघा सूत्रामधील खालच्या ओळीमधील अर्धी जी ओळ आहे, धर्मेण हीना पशुभी समाना. मनुष्यामध्ये जर अशा प्रकारचा जो मनुष्य तो धर्महीन वागत असेल, तर मनुष्यामध्ये आणि पशुमध्ये काही फरक नाही. मनुष्य आणि पशु समान आहे, असं या सूत्रामध्ये आपल्याला खाली म्हटलेलं दिसून येतं. त्याचसोबत पुढे बघा काय म्हटलेलं आहे, धर्मच माणूस आणि प्राण्यामध्ये फरक निर्माण करतो. तर आलं लक्षात तुम्हाला धर्म का म्हणलेला आहे? आहार, निद्रा, भयमर्थनाबद्दल 4 विषयी. त्यासोबत आता आणखीन एक सूत्र आपल्याला पुढे बघायचं आहे. ते बघा, शरीरमाद्य खलु धर्म साधनम कुमारसंभवम या ग्रंथातील हे सूत्र आहे. तर धर्माविषयी अनेक संकल्पना त्याच्याबद्दल बघायची आहे आपल्याला. तर शरीर हे
धर्म करण्यासाठी पहिले साधन आहे. शरीर हे धर्म करण्यासाठी पहिले साधन आहे. काल परवा महाराजांनी म्हटले, की असं-असं तुम्ही दोघी जणी काहीतरी गुरुपूजन काहीतरी होतं त्याच्याबद्दल तुम्ही गेला होता, असं ऐकण्यात आलं. म्हणजेच काय? तर तुम्ही आध्यात्मिक काहीतरी कार्य करण्यासाठी तुम्ही गेला होता. म्हणजे मग हे कार्य करण्यासाठी किंवा मग शरीराचे धर्म काय आहेत? काय-काय आहेत त्याच्याबद्दल सांगता येईल? तर अर्थ आहे, धर्म आहे, मोक्ष आहे, काम आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत, त्या जर पालन करायच्या असतील, समजा त्याच्यातला पहिलाच आपण घेतला अर्थ. आपल्याला जर पैसा कमवायचा असेल किंवा धर्म मिळवायचा असेल, मोक्ष मिळवायचा असेल, हे सर्व साध्य करायचं असेल, तर त्याच्यासाठी साधन काय आहे? तर शरीर आहे. बरोबर आहे. मग त्यासोबत आणखीन काय म्हटलेलं आहे बघा किंवा ज्याप्रमाणे एका गावाहून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी एस-टी असेल, बस असेल, काही जे वाहन आहे, म्हणजे एका गावाहून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी माध्यम काय आहे? बस. हे साधन आहे. त्याचप्रमाणे शरीराला शरीराचे धर्म करण्यासाठी साधन काय आहे? शरीर आहे. आलं लक्षात? त्यासोबत शरीर हे सर्व कर्तव्यांना पूर्ण करण्यासाठी एकमात्र साधन आहे. मग बघा, जर तुमचं शरीरच व्यवस्थित नसेल, तर तुम्ही पैसे कमवू शकता का हो? कमवता येतील का तुम्हाला पैसे? अर्थ साध्य करता येईल का? किंवा धर्म साध्य करता येईल का? धर्म म्हणल्यास त्याच्यामध्ये आणखीन बऱ्याच गोष्टी आल्या. अध्यात्म असेल किंवा आणखीन कुठल्या गोष्टी असतील. नीती-नियमाचं वागणं असेल, हा सुद्धा धर्मच आहे. किंवा अध्यात्माचं वागणं असेल, हा सुद्धा धर्मच आहे. तीर्थाटन तुम्हाला करता येईल का हो? तर समजा तुम्हाला रोग जडलेला आहे, तर तुम्ही तीर्थाटन करू शकता का? किंवा ध्यान करू शकता का? योग करू शकता का? ध्यान करण्यासाठी सुद्धा व योग करण्यासाठी सुद्धा मनुष्य त्याचं शरीर चांगलं असलं पाहिजे. बरोबर आहे. बघा, योगामध्ये सुद्धा काही ऑब्स्टॅकल्स सांगितलेले आहेत. म्हणजे विरोध केले जाणारे. म्हणजे काय-काय आहेत त्याच्यामध्ये? व्याधी आहे, ज्ञान आहे, संशय आहे, आलस्य आहे, प्रमाद आहे. हे काय-काय आहेत? असे 9 प्रकारचे आहेत. पण व्याधी म्हणजे काय? शरीराला जडलेला रोग म्हणजे व्याधी, वेगवेगळ्या व्याधी. समजा एखाद्याला उच्च रक्तदाब आहे, तर ती व्यक्ती सूर्यनमस्कार घालू शकते का? घालू शकत नाही. म्हणजे योगामधला, सूर्यनमस्कारामधला अडथळा आहे तो काय? उच्च रक्तदाब असणे शरीराला. म्हणजेच किंवा आपल्या आई-वडिलांना आपल्याला सांभाळायचं आहे. म्हातारपणी आपल्या आई-वडिलांना सांभाळायचं आहे. परंतु आज तागायत परिस्थिती अशी आहे, बरेच ठिकाणी असं पाहता येतं, की वयस्कर झालेले आई-वडील हे चांगले आहेत. स्वतःची कामं स्वतः करत आहेत. शेतामधली कामं करत आहेत, स्वयंपाक करत आहेत. परंतु जे तरुण त्यांची मुलं आहेत, त्यांनाच काही करता येत नाही. म्हणजे बसून असल्यागत असे विकार त्यांना जडलेले आहेत. म्हणजे धर्म काय आहे? आई-वडिलांचं पालन-पोषण वयस्कर म्हातारपणी करावं. परंतु आता जर याचं शरीर साथ देत नसेल, तर मग वयस्करपणी काय साथ देईल? म्हणजे असे विविध जे धर्म आहेत शरीराचे, हे सर्व धर्म पूर्ण करण्यासाठी त्याचं जे साधन आहे, ते साधन काय आहे? शरीर आहे. म्हणून मग पुढे काय म्हणलेलं आहे बघा 3ऱ्या ओळीमध्ये, सर्वाचं एकमात्र साधन शरीर आहे म्हणून या शरीराचे रक्षण केले पाहिजे. आता इथं धर्म नावाचा शब्द संपवतो बघा. धर्म नावाचा शब्द संपवतो. आता याच्या पुढं आहार, निद्रा, भय-मैथुन हे शब्द येतील. म्हणजे आता त्याचं तर मग रक्षण करायचं आहे. कारण सर्व धर्म करणारा कोण आहे? शरीर आहे. मग शरीराचं रक्षण करायचं आहे. मग ते कसं केलं पाहिजे? कशानं करता येईल? बघा पुढचा जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. रक्षण कसे करता येईल? तर त्याच्याबद्दल आहार, आहार शयना ब्रह्मचर्ययुक्ता प्रयोजिते शरीर वर्धयते
नित्यमागारामीव धारणे. हे सूत्र आहे अष्टांग हृदयामधील सूत्र आहे आणि त्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे बघा, आहार, निद्रा व मैथून यांचा योग्य उपयोग केल्यास ते घरास जसे खांब असतात तसे शरीरास आधारभूत होतात. म्हणजे बघा, आता शरीराचं रक्षण करायचं आहे. मग कशा पद्धतीनं करता येईल? किंवा एखादी इमारत आपल्याला बांधायची आहे आणि त्या इमारतीला बांधण्यासाठी आपण काय करतो सुरुवातीला? पाया घेतो आणि पाया घेतल्याच्या नंतर त्याच्यावरती आपण आणि हा जर पाया मजबूत असेल, तर त्याच्यावरती आपण कितीही मजली इमारत बांधू शकतो. 2 मजली, 3 मजली, 4 मजली, 5 मजली. पण पायाच जर व्यवस्थित बांधण्यात आलेला नसेल, कमकुवत जर पाया झाला, तर त्याच्यावर उभारली जाणारी इमारत सुद्धा कशी असेल हो? कमकुवतच असेल. किंवा आता एखादी रूम आहे, तर तिला किती पिलर असतात? 4 पिलर असतात. 4 कोपऱ्यात 4 पिलर आणि हे 4 पिलर त्या रूमचे काय आहेत? आधार आहेत, आधारभूत आहेत आणि त्याच्यातला एक जरी पिलर, एक जरी स्तंभ ज्याप्रमाणे घराला त्याचे खांब काय करतात? त्याचं संरक्षण देतात, त्या घराला आधार देतात. परंतु चारीपैकी एक जरी स्तंभ जर ढासळला, तर पूर्ण इमारत ढासळण्याची भीती राहते. बरोबर आहे. पूर्ण रूम ढासळण्याची भीती राहते. म्हणून ज्याप्रमाणे घराला हे स्तंभ आधारभूत असतात, त्याप्रमाणे या शरीराचे सुद्धा काही स्तंभ आहेत. ज्याच्यावर या 4 स्तंभ या स्तंभांवरती या शरीराचं आरोग्य वसलेलं आहे. या स्तंभांवरती या शरीराच्या आरोग्याची वस्ती आहे. तर ते कोणकोणते स्तंभ आहेत त्याच्याबद्दल म्हटले, आहार आहे, निद्रा आहे, मैथुन आहे. यांचा जर योग्य उपयोग केला, तर ते आपल्याला स्तंभाप्रमाणे आधार देतात आणि जर योग्य उपयोग नाही केला, तर ते ढासळू शकतात. त्यासोबत पुढे आणखीन काय म्हटले बघा, शरीर स्वस्थ असल्यासच आपण आपली सामाजिक, नैतिक, धार्मिक, पारिवारिक दायित्व पूर्ण करू शकतो. त्यासोबत पुढे बघूया. आता हे स्तंभ बघितलेले आहेत आणि स्तंभच आपल्या शरीराचं रक्षण करणारे आहेत. आपल्या आरोग्याचं रक्षण करणारे आहेत. आता बघा, तर या स्तंभामधील एक स्तंभ आपण बघूया. त्याच्यामधला आहार हा स्तंभ बघूया. मग त्याच्याविषयी माहिती बघूया. कारण आपण पशु आणि माणूस याच्यामधील आपल्याला भेद निर्माण करायचा आहे. पशुप्रमाणे आपल्याला कितीही खायचं नाही, कितीही चरायचं नाही, दिवसभर चरायचं नाही किंवा अतिशय टम्म फुगेल असं पोट इतकं सुद्धा चरायचं नाही. तर मग मनुष्यामध्ये आणि प्राण्यामध्ये जो भेद निर्माण करणारा धर्म आहे आहाराविषयी, तर त्या आहाराविषयीचा धर्म काय आहे आपण तो बघूया. तर सुरुवातीला आपल्याला पहिल्यांदाच दिलेला आहे, भोजन किती घ्यावे? हा भोजनाविषयीचा जो धर्म आहे, तो बघूया. तर त्याच्याबद्दल अष्टांग हृदयामधील एक सूत्र आहे. काय म्हटले बघा, "अन्नेन कुक्षे विंशो पानेनैक प्रपुरेत आश्रय पवनादीना चतुर्थमवशेषयेत." म्हणजे बघा याचा अर्थ खाली दिलेला आहे. हां, सूत्राचा अर्थ जरी नाही लक्षात आला, तरी खाली अर्थ दिलेला आहे. बघा त्याच्यामध्ये काय म्हटलंय, तर आहाराविषयी धर्म काय आहे? आहार किती घ्यावं याच्याबद्दल म्हटलेलं आहे. आमाशयाचे 2 भाग अन्नाने भरावे, 1 भाग पाण्याने भरावा व 4था भाग दिकाकरिता रिकामा ठेवावा. म्हणजे बघा, आमाशय म्हणजे काय? जठर. जठरालाच ही जी जुनी भाषा आहे, संस्कृत भाषा आहे, प्राचीन भाषा आहे, त्याच्यामध्ये आमाशय असं सुद्धा म्हटलं जातं किंवा हिंदीमध्ये सुद्धा आमाशय असं म्हटलं जातं. म्हणजे जठर हा अवयव कशाशी निगडीत होता? आपण पचन संस्थेमध्ये बघितलेला आहे. तर पचनासंबंधी संबंधित होता आणि आपण घेतलेलं अन्न या जठरामध्ये पडून राहायचं 2-3 तास. साठवण केली जायची आणि त्या अन्नाला घुसळून त्या अन्नाचा एक अन्नरस बनवला जायचा. मिक्सरप्रमाणे हे जठर आपलं कार्य करायचं. याच्याबद्दल आपण माहिती पूर्वी घेतलेली आहे.
मग त्याला म्हणायचा आमाशय. बघा, मग हे जे आमाशय आहे ते मग पूर्ण भरायचं आहे का? तुडुंब भरायचं आहे का? आता बघा, काही जण जेवण करतात. सर तुमचा आवाज येत जेवण नाहीये. केलं? बघा, जेवणाबद्दल जर म्हटलं, तर काही-काही जण काय करतात का, जेवण इतकं घेतात, जठर तर भरतंच, पूर्ण भरतं. जठर भरलेली सुद्धा जाणीव होत नाही. त्याचं सुद्धा भान राहत नाही. आणखीन भरपूर, भरपूर, भरपूर खातात. म्हणजे आपण काय म्हणतो त्याला सामान्य भाषेमध्ये, आपल्या भाषेत काय म्हणतो, नरड्याला येजेपर्यंत खाल्लं बघा. बरोबर आहे? म्हणजे इथपर्यंत. पूर्ण. म्हणजे अन्ननलिका भरत नाही, परंतु सांगण्याचा उद्देश काय, की तुडुंब असं पोट भरलं आणि त्या पोटामध्ये, त्या आमाशयामध्ये सर्व अन्न सामावलेलं आहे, गच्च. तर आता मला एक समजा, तुम्ही मिक्सरमध्ये काहीतरी काढत आहात, चटणी वगैरे काहीतरी काढत आहात. मग तुम्ही ते भांडं पूर्ण भरता का हो? सांगा बरं. रोजच्या नाही व्यवहारातील भरत. हां, नाही भरत. ते भांड हां, अर्ध भरूनच मग मिक्सर मध्ये काढतो. बरोबर आहे. आपण जे वर टोपण लावतो, त्या टोपणापर्यंत किंवा भांड्याच्या गळ्यापर्यंत, वरच्या टोकापर्यंत आपण कधी भरतो का भांडं? भरत नाही. तर त्याच्यापेक्षा अर्ध खाली भरतो. किंवा जर समजा आपण पूर्ण तोंडापर्यंत भांडं भरलं, टोपण लावलं, तर काय होईल हो मिक्सर फिरवल्यास? ते बाहेर येईल. बरोबर आहे. बाहेर येईल. म्हणजे मधला जो दाब आहे, मधला दाब त्या भांड्याला सहन होणार नाही किंवा मिक्सर होण्याची जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया भांड्यामध्ये त्या व्यवस्थित होणार नाही. कारण मिक्सिंग होण्याच्या प्रक्रियेला सुद्धा थोडा जागा लागतो. थोडाफार जागा लागतो आणि मिक्सिंग होण्याच्या प्रक्रियेसाठी जर जागाच नसेल, तर मग काय होईल? ते सगळं टोपण सुद्धा निघेल. अति प्रेशरनं टोपण निघेल आणि त्या भांड्यातलं सगळं काही जे टाकलेलं आहे ते बाहेर उडू शकतं. म्हणजे आपल्या पोटाचं पण तसंच आहे. आपल्या जठराचं, आपल्या आमाशयाचं सुद्धा तसंच आहे. पोट ठूस-ठूस के कितीही भरलेलं आहे, पोट गच्च भरलेलं आहे. मग त्या पोटावर दबाव, प्रेशर येईल का हो? निर्माण होईल का पोटावर त्या प्रेशर? हो येईल ना. बरोबर आहे. सामान्य, सहज आपल्या रोजच्या जीवनातील गोष्टीचं उदाहरण घेतलं तर, त्या पोटावरती सुद्धा एक प्रकारचं प्रेशर निर्माण होईल. बरोबर आहे. म्हणजेच त्याला त्या अन्नाची घुसळण करण्यासाठी त्याला व्यवस्थित त्याची घुसळण करता येणार नाही. अन्नाचं रूपांतर रसामध्ये व्यवस्थित करता येणार नाही किंवा त्याला आणखीन एक शब्द आपण तिथे वापरू शकतो, की त्याला जास्त कष्ट घ्यावे लागतील. ते जी घुसळण करायची आहे, त्याच्यासाठी त्याला काय करावं लागेल? जास्त कष्ट घ्यावे लागतील. बघा, 2 गोष्टी झाल्या. एक तर कार्य व्यवस्थित होणार नाही, घुसळण्याचं कार्य व्यवस्थित होणार नाही किंवा घुसळण्याचं कार्य झालं, तर त्याच्यासाठी कष्ट जास्त घ्यावे लागतील. मग बघा, आपण जेवण केलेलं असेल, फुल असं पोट भरून अगदी जेवण केलेलं आहे, तर आपल्याला काय होतं हो? झोप येते बघा. गुंगवतं. डोळे झाकतात, काही करू वाटत नाही, आळस येतो. बसावं एकदम निवांत एक छान अशी झोप घ्यावी असं वाटतं किंवा आपलं-आपण गुंगी येते. असं का होतं? का होत असेल असं? तर जेवण केल्याच्या नंतर किंवा ज्यावेळी आपण शारीरिक कोणतीही कामं करू, त्यावेळी समजा आपण अभ्यास करत आहोत, तर आपलं शरीरातील रक्त मेंदूकडे जास्त पाठवलं जातं, की एखादा अवयव जर जास्त कार्य करत असेल, तर त्या अवयवाकडे रक्त जास्त पाठवलं जातं. म्हणजे त्याला ते जास्त लागतं कार्य करण्यासाठी.
त्याचप्रमाणे अन्न जेवण केल्यानंतर आपलं जे रक्त जास्तीत जास्त रक्त आमाशयाकडे पाठवलं जातं. कशासाठी? तर त्याला त्या अन्नाचं पचन करण्यासाठी, मिक्सिंग करण्यासाठी ह्या ज्या काही क्रिया आहेत पचनाच्या, त्या क्रिया करण्यासाठी जास्त प्रमाणामध्ये त्याला रक्त लागतं. म्हणजे कष्ट घ्यावे लागतात. पण अतिशय प्रमाणामध्ये जर जास्त अशा प्रमाणात भोजन झालेलं असेल, तर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तिथं रक्त लागतं. म्हणजे सगळी यंत्रणा कुठं गुंतली हो? यंत्रणा सगळी कुठं गुंतली? अन्नाचं पचन करण्यासाठी सगळी यंत्रणा गुंतली. म्हणजे इकडं रक्त कमी पडतं. इकडचा प्रवाह कमी केला जातो आणि जास्त प्रवाह पोटाकडे पाठवला जातो. म्हणजे आपल्याला झोप यायला लागते, निद्रा येते, सुस्ती येते, असं करून म्हणजे त्यामुळं आपल्याला गुंगवायला लागतं. असं त्याचं कारण आहे. मग हे कधी होतं? जर अतिशय तुडुंब भरून पोट भरून जेवण केलेलं असेल तर असं होतं. पण आपण अर्ध्या पोटाने जेवण केलो, तर अशा वेळी मात्र झोप येत नाही बघा. कधी लक्षात ठेवा किंवा हा प्रयोग करून बघा तुम्ही. उद्या करा किंवा आज करा. आज रात्री फुल्ल जेवण करा. बरोबर गुंगवायला लागतं आणि अर्धं पोट रिकामी ठेवून जेवण करा. मग बघा कसं वाटतं? आळस येतो का? सुस्ती येते का? किंवा काम करण्यासाठी मन होतं का? असे वेगवेगळ्या गोष्टी आपण तिथं पाहू शकतो. म्हणून काय म्हटलेलं आहे आहाराविषयी, आहार किती घ्यावा याच्याविषयी काय म्हटलंय? तर आमाशयाचे 2 भाग अन्नाने भरावे, म्हणजे आमाशयाचा अर्धा भाग अन्नाने भरावा. त्याच्यानंतर 1 भाग म्हणजे बघा आमाशयाचे 4 भाग करायचे किंवा आपली चपाती जी असते किंवा पोळी असते, तिचे 4 भाग करायचे. म्हणजे 4 भाग म्हणजे काय झाला? चतकोर. बरोबर आहे? त्याप्रमाणे. मग अर्धा भाग कशाने भरायचा आहे? अन्नाने. त्याच्यातला पाव भाग कशाने भरायचा आहे मग नंतर? तो पाण्याने आणि त्याच्यानंतर उरला किती? पाव भाग. म्हणजे हा जो पाव भाग आहे, तो वायूसाठी रिकामा ठेवायचा आहे. वायू आत आणि बाहेर जाऊ देण्यासाठी त्याच्यासाठी हा भाग थोडासा रिकामा ठेवायचा आहे. म्हणजे अशा प्रकारचं जेवण आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे अशा प्रकारचा आहाराविषयीचा मनुष्याचा धर्म आहे. शेळी खाल्ल्याप्रमाणे दिवसभर खायचं नाही किंवा अतिशय तुडुंब पोट भरून खायचं नाही. अर्धा भाग अन्नाने, पाव भाग पाण्याने आणि पाव भाग हा वायूसाठी रिकामा ठेवायचा. आता त्याच्याच सोबत आणि अशा प्रकारे जर आपण अन्न घेतलेलं असेल, तर त्या अन्नाला मित आहार असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? मित आहार असं म्हटलं जातं आणि मनुष्याने सर्वदा मिताहारी असावं. कसं असावं? मिताहारी असावं आणि बघा मित आहाराविषयी पुढं गुणगान केलेलं आहे. तर काय म्हटलंय? मित आहाराने अग्नी प्रदीप्त होतो. अग्नी प्रदीप्त होतो. अग्नी म्हणजे हा कुठला अग्नी? तर हा जठर अग्नी आहे. बघा, आपण फिजिओलॉजीमध्ये काय म्हटलं होतं, की वेगवेगळे स्राव सोडले जातात. HCl सोडला जातो किंवा पचनासाठी आवश्यक स्राव सोडले जातात. त्यालाच आयुर्वेदामध्ये अग्नी असं म्हटलं जातं. पाचक अग्नी हा आमाशयामध्ये असतो आणि मित आहारामुळं अग्नी प्रदीप्त होतो आणि अग्नी प्रदीप्त झाला तर अन्नाचं पचन व्यवस्थित होतं आणि अग्नी प्रदीप्त न झाला तर अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही. त्याचसोबत पुढे बघा आणखीन काय म्हटलेलं आहे. आणखीन एक नियम आहे त्याच्या बाबतीत काय म्हटलंय, अन्न जड असो किंवा हलके असो, ते मितप्रमाणेच घेतले पाहिजे. आपण फिजिओलॉजीमध्ये बघितलं होतं, की कोणत्या प्रकारच्या आहाराला किती वेळ लागतो, पचवण्यासाठी किती वेळ लागतो. मांसाहार केलेला असेल तर किती वेळ लागतो, शाकाहार केलेला असेल तर किती वेळ लागतो किंवा शाकाहारातील हलके पदार्थ जर आपण खाल्लेले असतील, तर त्याला पचवायला किती वेळ लागतो. म्हणजे अन्नाच्या स्वरूपानुसार अन्न जड आहे का हलका आहे, त्याच्यानुसार सुद्धा ते पचवायला किती वेळ लागतो हे आपण पाहिलेलं होतं. त्याचप्रमाणे पण इथं काय म्हटलेलं आहे बघा, अन्न जड असो किंवा हलके असो, ते दोन्ही प्रकारचे अन्न मित अशा प्रमाणातच घ्यावे. म्हणजे
फुल्ल तुडुंब असं पोट भरून अन्न ते घ्यायचं नाही. मित प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. थोडंसं शिल्लक ठेवायचं आहे. पोटात थोडी जागा शिल्लक ठेवायची आहे. त्याच्यानंतर आणखीन एक त्याच्या बाबतीतच एक नियम सांगितलेला आहे. जड अन्न जे आहे, ते अर्धे पोट भरेपर्यंत खावे आणि हलके अन्न जे आहे, ते किंचित जागा राखून पोटभर खावे. म्हणजे बघा फरक लक्षात आला का? जड अन्नाला अर्धं पोटच भरायचं आहे म्हणतोय आणि हलकं अन्न असेल तर पाऊण भाग जरी खाल्ला आपण, पोटाचा पाऊण भाग जरी भरला, तरी चालतं. म्हणजे किंचित हलक्या थोडीशी अन्नामध्ये काय येतं सर? काय म्हणलात? हलक्या अन्नामध्ये काय काय घटक येतात? कोणते कोणते हलकं अन्न? येणार आहे ते आपल्याला हे पुढे येणार आहे. त्या बाबतीत अच्छा. बघणार आहोत आपण सविस्तर. हां. तर अ, हलके अन्न किंचित जागा राखून पोटभर खावे. त्याच बाबतीत आणखीन एक दुसरं वाक्य आहे बघा काय म्हटलंय? जितके सुखाने जिरेल तितकेच आहाराप्रमाणे प्रमाण समजावे. आता बघा म्हणजे कसं, आता एखाद्याला 4 जरी पोळ्या खाल्ल्या तरी त्या पचतात, जिरतात आणि एखाद्याला 2 जरी खाल्ल्या तरी त्या म्हणजे त्याचं प्रमाण कसं समजावं? त्या व्यक्तीनं त्याचं आहाराचं प्रमाण कसं समजावं? तर त्यानं घेतलेला आहार सुखाने जिरला पाहिजे. म्हणजे त्रास करेल असा नाही. जर समजा एखाद्या वेळेस आपण तुडुंब जर पोट भरून जेवण केलेलं असेल, तर आपल्याला अस्वस्थ असं वाटतं बघा. अस्वस्थ वाटतं किंवा दिवसभर ते पोटात तसंच राहिल्यासारखं वाटतं किंवा एखाद्याला ढेकरा येऊ शकतात किंवा मळमळ अशा स्वरूपामध्ये सुद्धा ते दिसू शकतं. म्हणजे आहार घेतल्यानंतर आहार घेतल्याच्या नंतर बघा आळस, अस्वस्थता जर वाटत नसेल, अपान वायू व मल मूत्राचे विसर्जन सुरळीत होत असेल, शरीरात उत्साह असेल आणि हलकेपणाचा अनुभव असेल. बघा, हलकेपणाचा अनुभव असेल आणि भोजनाविषयी रुची वाटत असेल, त्यावेळेस आपण काय म्हणायचं आहे, तो आहार आपल्याला जिरलेला आहे. तो जिरलेला आहे. म्हणजेच अशा स्वरूपाचा जिरेल तितक्याच प्रमाणात आपण आहार घ्यावा. आता हे झालं भोजन किती घ्यावं. त्याच्यानंतर आणखीन 1-2 गोष्टी आपल्याला याच्याबद्दल बघायच्या आहेत. भोजनाच्या मात्रा, कमी मात्रा आणि अतिमात्रा. आता काही जण काय करतात बघा, जास्त मुली म्हणा किंवा स्त्रिया म्हणा, की खूप असं वजन वाढलेलं आहे, 80-90 किलो वजन झालेलं आहे, म्हणून काय करतात, कमी-कमी जेवतात किंवा जेवण ड्रॉप करतात. म्हणजे समजा 3 वेळा जर जेवत असतील, तर दुपारचं बंद करतात किंवा रात्रीचं बंद करतात किंवा दिवसाचं बंद करतात, कमी प्रमाणात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं अतिशय अशा कमी प्रमाणामध्ये जेवण. मग हे अशा जेवणाला काय म्हणायचं आहे, कमी मात्रेचं जेवण. म्हणजे बघा त्याच्याबद्दल आपल्याला पुढे माहिती आहे. उचित प्रमाणाहून कमी अन्न खाल्ले असता बल, पुष्टी, तेज उत्पन्न होत नाही. बल म्हणजे काय? शक्ती आणि शक्ती जी आहे, हे बल जे आहे ते कशातून मिळतं? अन्नातून मिळतं. पुष्टी म्हणजे शरीराचं पोषण कशातून होतं? अन्नातून होतं आणि तेज, तेज कशातून उत्पन्न होतं? अन्नातून उत्पन्न होतं. आता एखादी स्त्री जर कमी प्रमाणामध्ये जर जेवण घेत असेल, व्यवस्थित जेवण घेत नसेल, तर बघा म्हणजे कमी प्रमाणात घेतलेल्या जेवणामुळं जीवनसत्वाची कमतरता होऊ शकते. व्हिटॅमिन्सची कमतरता होऊ शकते. म्हणजे आपण फिजिओलॉजीमध्ये पाहताना म्हटलेलं आहे बघा, की आपल्या वजनाच्या इतक्या मात्रेमध्ये आपल्याला प्रोटीन हवं आहे, इतक्या मात्रेमध्ये आपल्याला फॅट हवं आहे, इतक्या मात्रेमध्ये आपल्याला कॅलरीज हव्या आहेत. मग याची मात्रा जर आपल्या शरीराकडून पूर्ण होत नसेल, कमी जेवणामुळे आणि ही मात्रा कशामुळे पूर्ण होणार नाही? तर कमी जेवणामुळे होणार नाही. म्हणजेच त्याला कमी मात्रेचं जेवण म्हणायचं आहे आणि असं कमी मात्रेचं जर जेवण होत असेल, तर आपल्या शरीराला पोषण मिळणार नाही. आपल्या शरीराला आवश्यक असणारे घटक मिळणार नाहीत. म्हणजे आपलं शरीर अशक्त होईल. म्हणजे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या जीवनसत्वांची, खनिजांची
प्रोटीन्सची, व्हिटॅमिन्सची कमतरता जाणवेल आणि वजन कमी व्हायचं तिकडंच राहिलं आणि दुसरेच आजार मध्ये शिरतील. दुसरेच विकारमध्ये उत्पन्न होऊ शकतात किंवा कमी मात्रेचं जेवण असेल तर शरीराला बल मिळणार नाही, शरीरामध्ये तेज उत्पन्न होणार नाही व ते सर्व वातव्याधीस कारणीभूत होतात. म्हणजे कमी मात्राच्या जेवणाविषयी काय म्हटलेलं आहे? वातव्याधीला कारणीभूत आहे कमी मात्रेचं जेवण. त्यासोबत आणखीन एक मात्रा सांगितलेली आहे, अतिमात्रा. मग अतिमात्रेच्या जेवणाविषयी जर काय म्हणलेलं आहे, तर अतिमात्रेच्या आहाराने सर्वच दोष आणि त्वरित प्रकोपित होतात. सर्वच दोष म्हणजे काय? वात असेल, पित्त असेल, कफ असेल, हे दोष आहेत, त्रिदोष आहेत आपल्या शरीरातले. हे दोष असतील किंवा आणखीन कुठल्या गोष्टी असतील, या त्वरित प्रकोप होतात म्हणजे त्यांना प्रकोप होण्यासाठी वेळ लागत नाही. आता समजा आपण जेवण केलोय, अतिमात्रेचं जेवण केलोय, फुल जेवण असं केलोय आणि त्या व्यक्तीनं काय म्हटलं, की "बाबा आज दिवसभर माझ्या पोटात तसंच राहिल्यासारखं वाटतंय." म्हणजे काय झालंय? कशाचा प्रकोप झालाय हो त्याच्यामध्ये पोटात? जठराग्नी प्रदीप्त झालेला नाही, अन्न जिरालेलं नाही. वाताचा प्रकोप. हां. किंवा त्या व्यक्तीला करपढेकरा यायला लागलेत किंवा गॅसेस यायला लागलेत. म्हणजे अतिमात्रेच्या जेवणामुळे सर्वच दोष त्वरित प्रकोपित होतात. मग कशा मात्रेचं जेवण असावं? तर मध्यम मात्रेचं जेवण असावं. म्हणजे कमी, अतिशय कमी अशा प्रमाणातही जेवण करायचं नाही आणि अतिशय जास्त अशा प्रमाणातही जेवण करायचं नाही. तर मध्यम प्रमाणात आपल्या शरीराला लागेल तितका आहार आणि जिरेल असा आहार आपल्याला घ्यायचा आहे. हा झाला आहाराविषयी धर्म. त्यासोबत आणखीन काय म्हटलेलं आहे बघा पुढे, तर केवळ अतिमात्र अन्न खाल्ल्यानेच आमदोष होतो असे नाही. तर तर बघा याच्यामध्ये आणखीन एक काय म्हणता येईल, तर अतिमात्रेच्या जेवणानं सुद्धा आमदोष उत्पन्न होतो. म्हणजे आमदोष म्हणजे काय? तर अन्न पचलं नाही, तर ते तसंच पडून राहतं आपल्या जठरामध्ये आणि त्याचं रूपांतर आमामध्ये होतं आणि हा निर्माण झालेला सांध्यामध्ये जाऊन बसतो, असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. आमदोषाची उत्पत्ती कशी होते? न पचलेल्या आहारापासून म्हणजे अन्न पचत नाही, अन्न कुजतं, असं म्हटलेलं आहे आयुर्वेदाने. अन्न जर नाही पचलं तर अन्न कुजतं आणि अन्न का पचत नाही? तर अतिमात्रेच्या आहारानं पचत नाही, ते कुजू शकतं आणि त्याच्यातून आम उत्पन्न होऊ शकतो आणि केवळ हा आमदोष जो आहे, तो अतिमात्रेच्या अन्नानेच नाही, तर अप्रिय, वातुळ, करपलेले, जड वृक्ष, थंड, घाणेरडे, विदाही, शुष्क व फार पाण्याने युक्त असा आहार देखील जिरत नाही म्हणलेला आहे बघा. आता म्हणजे बघा कसं, अप्रिय म्हणजे काय? तर तुम्हाला जेवणामध्ये काय आवडतं? आणि ते जर तुम्हाला वाढलं, तर बघा म्हणजे घेतल्या जाणाऱ्या जेवणाविषयी भावना आपल्या आता आपण जर प्रिय असं भोजन आपल्यासमोर ठेवलेलं आहे, तर आपण तितक्याच प्रियतेने ते आपण खाऊ. म्हणजेच त्या अन्नाला आपण काय करतोय हो? एक्सेप्ट करतोय. येस, ओके. एक्सेप्ट करतोय. पण एखादा आपल्याला आवडतं अन्न नसेल, अप्रिय भोजन आपल्याला वाढलेलं असेल आणि ते आपण पोट भरून तर खातच नाही, अर्धं उरवतो किंवा आपलं मन त्या अन्नाला एक्सेप्ट करत नाही. आलं लक्षात? म्हणजे अप्रिय भोजन सुद्धा जिरत नाही असं म्हटलेलं आहे. त्यासोबत वातुळ स्वरूपाचं जेवण, करपलेलं जेवण असेल किंवा जड अन्न असेल किंवा वृक्ष म्हणजे नुसतं कोरडं-कोरडंच. त्याच्यामध्ये जलाचा अंश नाही. फक्त कोरड्या असं म्हणजे पूर्वी काय करायचे बघा, शिळी भाकरी आणि चटणी खायचे. नुसती शिळी भाकरी आणि चटणी. त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण आहे का हो त्या अन्नामध्ये? नाही. म्हणजे ते जेवण कसं झालं? वृक्ष झालं.
शिळी भाकरी म्हणजे वृक्ष जेवण किंवा थंड जेवण. आता बघा, आजच्या काळामध्ये काय सर्वांनाच गरम-गरम असं जेवण मिळेल असे नाही. तर थंड जेवण सुद्धा जिरायला वेळ लागतो किंवा उशीर होतो किंवा घाणेरड्या अशा स्वरूपाचं विदाही, शुष्क, नीरस अन्न. नीरस म्हणजे त्याच्यामध्ये काय चवच नाही. आता त्याची चव जेच त्याच्या जिभेवरती जेच त्याच्या चवीनुसार अवलंबून राहिली. आता कोणाला अतिशय तिखट खावं वाटतं, कोणाला सपक खावं वाटतं. आता तो विषय वेगळा झाला. पण नीरस असा अन्न ज्याच्यात रस नाहीत, म्हणजे कोणते गोड रस, आंबट रस, तिखट रस, त्याला रस म्हणायचा आहे. अशा स्वरूपाचं अन्न किंवा फार पाण्याने युक्त असं अन्न. भात. आता बघा याच्यामध्ये एक उदाहरण आपण असं देऊ शकतो, की आपण कुकरमध्ये भात लावलेला आहे शिजण्यासाठी. तर त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण किती असावं हे माहीत असतं. म्हणजे किती घातलं तर तो भात व्यवस्थित शिजेल आणि पाणी जर कमी घातलं, तर तो शिजेल का हो? भाताला आवश्यक तितकं पाणी जर नाही घातलं, तर तो शिजेल का? शिजणार हो. नाही, कच्चा राहील किंवा करपेल. बरोबर आहे? कच्चा राहील किंवा दाटेल किंवा करपेल. किंवा आणखीन एक दुसरी गोष्ट म्हणजे भात शिजण्यासाठी जितकं पाणी आवश्यक आहे, त्याच्यापेक्षा जर जास्त पाणी आपण त्याच्यामध्ये घातलं, तरी सुद्धा भात शिजेल का हो? काय होईल बरं? भात गाळ होईल. गाळ अशा स्वरूपाचा होईल किंवा पाणी-पाणी, अतिशय पाणी होईल. बरोबर आहे. म्हणजे बघा, हे उदाहरण काय द्यायचं गरज आहे, तर अतिशय शुष्क जेवण म्हणजे ज्याच्यात पाण्याचं प्रमाण नाही, असं शुष्कही जेवण घेऊ नये. कारण ते जिरत नाही आणि ज्या अन्नामध्ये अतिशय पाणी आहे, असंही जेवण घेऊ नये. ते अन्नसुद्धा पचत नाही, जिरत नाही. अशा वेगवेगळ्या आहाराविषयी इथं धर्म सांगितलेले आहेत. त्यासोबत पुढे आणखीन काय सांगितलेलं आहे बघा. शोक, क्रोध, क्षुधा इत्यादिकांनी संतप्त झालेल्या मनुष्याचे अन्नही जिरत नाही म्हणले बघा. शोक म्हणजे काय? किंवा क्रोध म्हणजे काय? बघा, आपल्या शास्त्रामध्ये आपण जेवायला जरी बसलं, तर सुरुवातीला काय म्हटलं जायचं हो? एखादा श्लोक म्हटला जायचा. एखादा श्लोक म्हणला जायचा किंवा ताटाभोवती पाणी फिरवलं जायचं. श्लोक म्हटल्यानं काय होतं? मनाची प्रसन्नता वाढते. मनाची प्रसन्नता वाढते. मन प्रसन्न वाटतं एखादी श्लोक म्हटल्यानंतर. श्लोकामध्ये किंवा प्रार्थनेमध्ये तितकी ताकद असते, की एखाद्या क्रोधित मनाला सुद्धा ती शांत करू शकते. म्हणजे जेवण करतानाचं आपलं मन कसं असायला पाहिजे? प्रसन्न असलं पाहिजे, शांतचित्त असलं पाहिजे. अशा शांतचित्त किंवा प्रसन्न मनाने घेतलेलं अन्न जिरतं. पण जर एखादा व्यक्ती शोकयुक्त आहे, दुःखी आहे आणि दुःखी असलेला व्यक्ती जेवण पण व्यवस्थित करत नाही. बघा, त्याला दुःख झालेलं आहे आणि बळं जेवायला वाढलेलं आहे किंवा एखादं उदाहरण त्याला देऊ शकतो. घरामध्ये तूर्तास ताजं एक भांडण झालेलं आहे आणि त्याला जेवायला सांगितलं, तर तो जेवतो का व्यवस्थित? त्याचं मन असतं का जेवणामध्ये? नाही. किंवा क्रोध, अतिशय संतापलेला व्यक्ती आहे, क्रोधित झालेला व्यक्ती आहे आणि त्याला आपण जेवायला बसवलंय. तो व्यवस्थित जेवेल का हो? जेवणार नाही. पण जेवलाच तर जिरेल का हो? जिरणार नाही. किंवा क्षुधा म्हणजे अशा वेगवेगळ्या भावनांनी युक्त असताना गेलेलं भोजन हे सुद्धा जिरत नाही, असं अष्टांग हृदयामध्ये सांगितलेलं आहे. त्यासाठी माणसाने प्रसन्न मनानं, प्रसन्न चित्तानं जेवण ग्रहण करावं, शांत चित्तानं जेवण ग्रहण करावं. त्यासोबत आहाराविषयी आणखीन काही धर्म आहे बघूयात. नियम, आहाराविषयीचे नियम म्हणजेच आहाराविषयीचे धर्म, असं आपण तिथं म्हणायचं. हां. तर आणखीन एक गोष्ट आपल्याला याच्यामध्ये बघायची आहे. ती बघा, अ, समशन, अध्यशन आणि विषमासन अशा 3 गोष्टी बघायच्या. त्या कशाबद्दल म्हटलेल्या आहेत? तर पथ्यकर व अपथ्यकर पदार्थ एका काळी खाणे याला समक्षण असं म्हणतात. म्हणजे काय? आता एखाद्याला सर्दी झालेली आहे.
तर त्या व्यक्तीने ताक खाऊ नये. पण त्या व्यक्तीनं काय खावं? समजा आलं खावं, जेवणामध्ये त्याच्या आल्याचं प्रमाण असावं किंवा त्यानं तिखट जेवण करावं, तिखट भोजन असावं. म्हणजेच पथ्यकर जेवणामध्ये पथ्यकर पण आहार आहे आणि अपथ्यकर पण आहार आहे. लक्षात? आंबट पण आहे. एखाद्याला दम्याचा त्रास आहे. समजा दम्याचा त्रास आहे असं समजूयात आणि दम्याच्या व्यक्तींनी आंबट खाऊ नये, आंबट ताक खाऊ नये आणि ताकही खाऊ नये. परंतु त्याच्या भोजनामध्ये पथ्यकर पण आहे, म्हणजे तिखट खावं. तिखट पण आहे आणि आंबट पण आहे. म्हणजे पथ्यकर आहार पण आहे आणि अपथ्यकर आहार पण आहे. असा दोन्ही आहार एका थाळी खाणे त्याला समक्षम्य असं म्हणतात. आणि हे कसं आहे, चुकीचं आहे, असा आहार घेऊ नये. काय म्हणतात सर त्याच्यानंतर त्या? पथ्यकर आणि अपथ्यकर आहाराला काय म्हणतात? चमशन. आता म्हणजे त्याच्यानंतरचा दुसरा प्रकार आहे अध्यशन. अध्यशन कशाला म्हणायचं आहे? तर पूर्वी खाल्लेले जिरले नाही, तोच पुन्हा खाणे याचे नाव आहे अध्यशन. म्हणजे काय? आत्ताच 9 वाजता जेवण केलेलं आहे आणि 10 वाजता आपल्या घरी पाहुणे आलेत आणि पाहुणे आल्यामुळं आपण त्यांच्यासोबत आणखीन एकदा 10 वाजता जेवण केलं. बघा कितीदा झालं जेवण? एका जेवणाच्या मध्ये कमीत कमी 3 तासाचं तरी अंतर असावं. पण लगेचच 9 वाजता एकदा केलंय आणि 10 वाजता एकदा केलंय. म्हणजे काय? तर एकदा न घेतलेला आहार आणखीन जिरलेला नाही, पचलेला नाही किंवा आहार जिरलाय असं कधी समजायचं? आहार जिरलाय आपला असं कधी समजायचं? तर एकदा आपण जेवण केलो 9 वाजता समजा जेवण केले आपण आणि त्याच्यानंतर आपल्याला भूक लागली. कधी भूक लागेल हो? 9 वाजता जेवण केल्याच्या नंतर भूक कधी लागेल आपल्याला? 3च्या सांगा बरं? नंतर. हां. कुणाला 3च्या नंतर लागेल, कुणाला 12च्या नंतर लागेल, कुणाला 1च्या नंतर लागेल. जस्ट त्याच्या याच्यावरती अवलंबून असेल. पण भूक लागली. एकदा घेतलेल्या जेवणाच्या नंतर दुसऱ्यांदा भूक लागली, म्हणजे पूर्वी घेतलेला आहार जिरला असं समजायचं. आलं लक्षात? पण पूर्वी खाल्लेला आहार जिरायच्या अगोदरच आपण दुसरा आहार घेतला लगेचच, तर त्याचं नाव आहे अध्यशन आणि असा आहार सुद्धा काय आहे? चुकीचा आहे. जर आता समजा तुम्ही तांदूळ शिजवायला ठेवलेत. एका पातेल्यामध्ये तांदूळ शिजवायला ठेवलेत आणि ते तांदूळ शिजत आहेत. पण ते तांदूळ शिजताना 5 मिनिटाच्या नंतर आणखीन थोडे तांदूळ त्याच्यामध्ये ॲड केले. परत तांदूळ शिजायला लागलेत. पण आणखीन त्याच्या 5 मिनिटानंतर परत आणखीन थोडे तांदूळ त्याच्यामध्ये ॲड केले. परत 5 मिनिटानंतर आणखीन थोडे ॲड केले. तर मग तो भात शिजेल का हो? व्यवस्थित? नाही, शिजणारच नाही तो भात. काही काही खालचा शिजेल, मधला थोडा शिजेल, वरचा तर कच्चाच राहील. बरोबर आहे. म्हणजेच असं आपल्याला उदाहरण देता येतं. म्हणजे आपण आताच नुकताच आहार केलेला आहे आणि लगेचच 10-15 मिनिटांमध्ये आता कुणाला कशी सवय असते बघा, काय सवय असते, की सारखं दिवसभर तोंड चालूच असतं. काही ना काही, काही ना काही खातच राहतात. काही ना काही खातच राहतात. म्हणजे आता तर जेवण केलोय आपण, तरी पण आणखीन काहीतरी उगं खायचं, सहजच तोंड चालू ठेवायचं आणि त्याच्यानंतर लगेच 5-10 मिनिटांमध्ये आणखीन काहीतरी खायचं. त्याच्यानंतर 5-10 मिनिटात आणखीन काहीतरी खायचं. म्हणजे एकदा जेवण केल्याच्या नंतर सारखं-सारखं काहीतरी, काहीतरी खात राहणे हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे एकदा आपण डाळ शिजायला टाकली आणि लगेचच 5-5 मिनिटांमध्ये आणखीन ॲड करतोय, आणखीन ॲड करतोय, आणखीन ॲड करतोय. म्हणजे अशा पद्धतीनं काय होतंय, ते अन्न व्यवस्थित पचत नाही, जिरत नाही. म्हणून एकदा घेतलेला आहार जिरल्याच्या नंतरच दुसरा आहार घ्यावा, असं याच्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि जर न घेतला, तर त्याला अंध्यशन म्हणून ओळखलं जातं आणि हा सुद्धा प्रकार चुकीचा आहे. आणि त्याच्यानंतर आणखीन एक प्रकार आहे, अकाली थोडे अ,
अकाली थोडे किंवा फार खाणे याला विषमासन असं म्हणतात. अकाली म्हणजे काय? तर तुम्ही रोज 9 वाजता जेवण करताय आणि किंवा तुम्ही आज 9 वाजता करताय, उद्या 10 वाजता करताय, त्याच्यानंतर 12ला करताय, पुन्हा कधी तर मध्येच 11 वाजता करताय. मग त्याच्या दुसऱ्याच्या दिवशी लगेच 9 वाजता करताय. म्हणजे ह्याला म्हणायचं आहे अकाली जेवण. वेळ चुकवून जेवण. रोज 9 वाजता जेवण करताय, हे चांगलं आहे. पण किंवा मागे-पुढे एखादा तास किंवा अर्धा तास. म्हणजे जेवणाच्या नियमा चुकवून घेतला जाणारा आहार किंवा थोडे खाणे, अतिशय थोडे खाणे किंवा अतिशय फार खाणे याला विषम आसन म्हणतात आणि अशा प्रकारचा आहार सुद्धा घेऊ नये. म्हणजे तो सुद्धा चुकीचा आहे. जेवणाच्या नियमा व्यवस्थित ठेवाव्यात. रोज 9 वाजता नाश्ता, 12 वाजता जेवण, त्याच्यानंतर रात्रीचं जेवण, त्याचा सुद्धा एखादा टायमिंग असावा. म्हणजे काही अडचणी आल्या तर त्या टायमिंग मिस होऊ शकतात. पण सहसा त्या टायमिंग चुकवू नये, असं याच्याबद्दल म्हणणं आहे. त्यासोबत पुढे काय म्हणले बघा, आता ह्या तिन्ही प्रकारचे जे आहार आहेत, ते चुकीचे आहेत आणि तिन्ही मृत्यू किंवा घोर व्याधी उत्पन्न करतात. म्हणजे कोणते? समशन अन्न, अग्निशन अन्न, विषमाशन अन्न. पथ्य अपथ्य कर एकदाच खाणे, पूर्वी खाल्लेलं न जिरलं तरी आणि खाणे आणि अकाली खाणे. म्हणजे हे काय करतात म्हणले अष्टांग हृदयामध्ये? तिन्ही मृत्यूचे कारण आहेत किंवा घोर व्याधी उत्पन्न करणारे आहेत, असं त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे. म्हणजे याच्याविषयी विचार ठेवून, याच्याविषयी चिंतन करून आपण आहार घ्यावा व्यवस्थित. त्याचसोबत आता पुढे आणखीन बघायचा आहाराविषयीचा नियम. भोजन करणे त्या या विधीने करावे. त्याच्याबद्दल म्हणजे आहार कसा घ्यावा किंवा आपल्या भारतीय संस्कृतीची वैचारिकता किती मोठी आहे, त्याच्याबद्दल आपण थोडंसं याच्यामध्ये पाहू शकतो. बघा काय म्हटलंय, स्नान करून आहार घ्यावा. म्हणजे बघा याच्याबद्दल आपण काय सांगू शकतो, काही लोक बघा सकाळचा नाश्ता जो आहे तो अंघोळ न करताच घेतात, म्हणजे पारशा तोंडाने खातात किंवा पारशा तोंडाने चहा पाव खाणे, पारशा तोंडाने आपलं काही नाश्ता करणे, असं त्याच्याबद्दल त्याच्या बाबतीत म्हणू शकतो. म्हणून इथं काय म्हटलेलं आहे, हे वर्णन आहे, सगळं ग्रंथामधील वर्णन आहे. स्नान करून भोजन करावं, हात-पाय तोंड धुवून भोजन करावं. म्हणजे हे कधी लागू होईल? तर स्नान तर सकाळी केलेलं आहे. पण इतर वेळी आपण दुपारच्या जेवणाच्या वेळी हात-पाय तोंड धुवून जेवण करावं. म्हणजे दिवसभर आपण बाहेर फिरलेला असतो. आपल्या हाताला विविध ठिकाणी कुठेही स्पर्श झालेला असतो. आपल्याला माहीत आहे कोरोनामध्ये माहीत झालंय बघा, की कुठेही जर स्पर्श झाला तर किती जंतू आपल्या हातावरती येऊन बसतात किंवा एकमेकाच्या हाताला हात स्पर्श झाला तर आपल्या हातावरती किती जंतू येऊन येतात. म्हणजे जंतूचं ट्रान्सफॉर्मेशन करण्याचं काम हात करतात. इकडून तिकडे, तिकडून इकडे. म्हणून हात धुतल्याशिवाय जेवण करू नये, हे आपल्या पूर्वीच सांगितलेलं आहे बघा अष्टांग हृदयामध्ये. त्यासोबत पितर, देव, अतिथी. पितरांना नैवेद्य किंवा आपण आपल्या घरामध्ये एक परंपरा आहे, की देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण जेवत नाही बघा. पूर्वी पाळायचे, पण आता अशा गोष्टी लुप्त होत चाललेल्या आहेत. म्हणजे देवाला सुद्धा नैवेद्य दाखवला पाहिजे. आणि अतिथी, आता बघा किती महत्वाचं हे आहे बघा इथं. अतिथी म्हणजे घरामधल्या आलेल्या पाहुणा असेल एखादा, तर अगोदर त्या पाहुण्याला जीव घालावं, मग आपण जेवण करावं, असा नियम आहे. किंवा बालक, लहान मुलांना अगोदर जीव घालावं आणि गुरु, पत्नी यांची तृप्ती करून. म्हणजे असे वेगवेगळे नियम त्या विधीनं जेवण करावं असं सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, गुरांना व जनावरांना चारा वगैरे घालून. बघा किती उच्च विचार आहे त्याच्यामध्ये. गुरांना, जनावरांना कापून खावा असं म्हटलेलं नाही. बघा काही धर्मामध्ये काय आहे, की जनावरांची गय केली जात नाही. त्यांनाच कापून खाल्लं जातं. पण आपल्या धर्मामध्ये काय सांगितलेलं आहे, की अगोदर जर आपल्या घरामध्ये जनावरं वगैरे असतील, गाई म्हशी असतील, अशा पशूंना अगोदर चारा टाका जेवणाच्या अगोदर. मगच आपलं जेवण. आता दुसरी गोष्ट काय म्हणलंय, आपल्या प्रकृतीचा विचार करून
आपल्या प्रकृतीचा विचार करून. आपली प्रकृती कफज आहे. आपल्याला दम्याचा त्रास आहे आणि आपण दही ताक खाल्लं तर चालतं का? नाही. म्हणजे आपल्या प्रकृतीचा विचार करून आपल्या प्रकृतीसारखा आहार घ्यावा. त्यासोबत चांगली क्षुधा लागल्यावर म्हणजे चांगली कडाडून भूक लागली, मग जेवण घ्यावं. जेवण घ्यायला काही हरकत नाही. भूकच लागलेली नाही आणि जेवणाला बसलोय, ते चुकीचं आहे. त्यासोबत शास्त्रोक्त काली इष्टमित्रांसह एकांत स्थानी जेवण किंवा आपणावर प्रीती करणाऱ्या शुचिर्भूत मनुष्याने वाढलेले अन्न. बघा, जेवण करणाऱ्यानं तर अंघोळ केलाय, शुचिर्भूत आहे म्हणजे स्नान वगैरे केलं आहे. पण जेवण वाढणाऱ्यानं केलं नाही. ते पण चुकीचं आहे. त्यानं पण अंघोळ केलेली असावी आणि अंघोळ करूनच स्वयंपाक बनवलेला असावा. आपणावर इथे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट बघा, आपणावर प्रीती करणाऱ्या मनुष्यानं वाढलेलं असावं जेवण. म्हणजे आपल्यावर प्रीती करणारं कोण? आपली आई असेल. बरोबर आहे. आपल्या आईनं वाढलेलं फरक राहतो बघा किंवा दुसऱ्याच्यात जाऊन केलेलं जेवण. म्हणजे प्रीती असणारी व्यक्ती ही आपल्याला अन्न जे आहे वाढताना कसं बघा, आपल्याला अर्ध जर लागणार असलं तरी ती काय करते, की एवढं तरी घ्या, आणखीन थोडं जास्त घ्या. म्हणजे असा त्याचा अर्थ त्याच्यामध्ये दडलेला आहे. त्यासोबत आणखीन त्याच्याबद्दल नियम काय आहे? अन्न न बोलता खावं. बोलायचं नाही जेवण करताना. आणि आणखीन एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोष काढल्या वाचून. म्हणजे काय? काही जणांना सवय असते, घास खाल्लाय न खाल्लाय तोपर्यंतच. अरेरेरे! किती खरड झाले, किती आंबट झाले, किती साखर पडली, किती गोड झाले. म्हणजे अन्नाचा दोष काढल्या वाचून अन्न खावं, असा सुद्धा नियम आहे. आणि असे नियम पशूंमध्ये आढळतात का हो? नाही. त्यासोबत आणखीन एक गोष्ट पुढे म्हटलेली आहे, फार जलद नव्हे व फार सावकाश नव्हे. सायन्स काय म्हणतं? अन्न एक घास 32 वेळा चावून खावा. म्हणजे बघा, अन्न घेताना फार जलद भर-भर, भर-भर, असंही जेवण करायचं नाही आणि अतिशय सावकाशही जेवण करायचं नाही. मध्यम अशा रीतीनं अन्न आपल्याला भक्षण करायचं आहे आणि त्यासोबत ते अन्न पुढची गोष्ट काय म्हणलेली आहे? ते अन्न मधुर प्रचूर रसाने युक्त, सात्म्य सवयीचे, स्वच्छ, द्रवबहुल, पथ्यकर, स्निग्ध, ऊन व हलके असावे. पुढचा तास आहे का तुमचा? हो आहे मॅडमचा तास आल्यात मॅडम. खूप वेळ झाला. मला होस्ट करा तास बरं सोडून. ठीक आहे, ठीक आहे. थांबूयात मग. उद्या होस्ट बघूयात. करा बरं. ठीक आहे, ठीक आहे.